हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असे बाजरीचे मसाला फुलके बनवलेले आहेत. अगदी आपण भाकरी रोजच बनवतो, तर भाकरीपेक्षा वेगळं काहीतरी खायची जर इच्छा झाली तर असे झटपट आणि मस्त भन्नाट चवीचे मसाले फुलके करा. तुम्ही काय घरातले सगळेच खुश होतील. इतके सुंदर. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा अगोदर आपण कढई कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहे. पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे. तर ही वाटी जी आहे ना, त्या वाटीचं माप घेणार आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याचं माप घेऊ शकता. 1 वाटी पाणी, 1 वाटी पीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. बघा, छान अशी उकळी आलेली आहे. आता जिरा पावडर टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. जिरा पावडरने मस्त सुगंध येतो आणि टेस्ट ही छान येते. आणि आपल्याला काही जास्त तिखट बनवायचे नाहीत, अगदी नॉर्मली तिखट असं बनवायचं आहे. आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळे जिन्नस छान असे 2 मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर मस्त असं सुगंध सुटलेला आहे. तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता 1 वाटी पाणी आहे तर 1 वाटी बाजरीचं पीठ असं हलक्या हाताने दाबून असं छान असं भरायचं. आता पीठ टाकलेलं आहे. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आपण. गॅस बंद केलेला आहे, झाकण ठेवायचं. आणि आता एका ताटामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे. तर गरम आहे अजून हे. बघा, मॅशर घेतलेलं आहे आणि मस्त असं पीठ आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं. किंवा पूर्ण थंड झालं तर तुम्ही हातानेही छान असं मळून घेऊ शकता. पण पीठ भरपूर असं गरम आहे त्याच्यामुळे मी मॅशरचा वापर करणार आहे. कारण पीठ जेवढं छान असं मळाल ना, तेवढे फुलके आपले छान असे होतात. पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित असं आपण हे पीठ हे मॅशरनं मॅश केलेलं आहे. आणि बाजरीचं पीठ भरपूर असं चिकट असतं आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये उकड काढून घेतलेली आहे, त्याच्यामुळे अजून ते चिकटपणा ह्याचा वाढलेला असतो. तर पीठ छान मॅश करून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं असं तेल लावलेलं आहे आणि छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे एकदम परफेक्ट असं प्रमाण पाण्याचं पण आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्राचं अजिबात पाणी लागलेलं नाही. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडंसं घेऊ शकता, पण मला इथे अजिबात पाण्याची गरज नाही आहे. थोडंसं असा हात थोडासा तेलाचा करायचा आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, बघू शकता. जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकता. पीठ छान असं मळलेलं आहे बघा तुम्ही. आता ह्याचे आपण रोल करून घेऊयात. ह्या पद्धतीने असं दोन्ही हाताने हे करायचं आणि रोल करून घ्यायचा आणि सुरीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. एक साईडचे गोळे तयार करून घ्यायचे. हे बघा, ह्या पद्धतीने एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. अगदी मीडियम साईजचे आहेत. आणि फुलके म्हटले तर फुलके अगदी छोटे छोटे असतात, जास्त मोठे नसतात. आणि सगळे असे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि सुकं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर तेलावरती लाटायचं असेल तर तुम्ही तेलावर सुद्धा लाटू शकता किंवा सुकं पिठाचा सुद्धा वापर करू शकता. मी ते सुकं पीठ वापरलेलं आहे. छान असा एक गोळा घेऊयात. सुकं पीठ लावलेलं आहे आणि आपण आता लाटून घेणार आहे. तर छान अलटी पलटी करून दोन्ही साईडून हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. अगदी जास्तही पातळ नाही, पण आपली भाकरी असते त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. आणि एवढ्या मोठ्या साईजचे मी फुलके बनवलेले आहेत.
पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की छान असा फुलका आपला लाटून झालेला आहे. तवाही एका साईडला गरम केलेला आहे. तवा गरम झाला की त्याच्यावरती आपण आपला फुलका टाकूयात. 1-2 मिनिट झालं की हाताने ह्या पद्धतीने हे करायचं आणि पलटी करून घ्यायचं. आणि छान असं अलटी पलटी करत आपल्याला हे फुलके आहेत ना भाजून घ्यायचे. इकडे हा फुलका आपला भाजतोय तोपर्यंत मी इकडे दुसरा लाटून घेते. आणि छान टम्म फुगतात आणि मस्त मऊ लुसलुशीत असे आपले होतात हे फुलके. बघू शकता तुम्ही. आता ह्याला तुम्हाला जर बटर किंवा तूप लावायचं असेल ना तरीही तुम्ही लावू शकता. एका साईडून खायच्या वेळेस लावायचं, आता नाही लावायचं. छान असा फुलका आपल्याला भाजलेला आहे. तर ह्याच पद्धतीने सगळे फुलके आहेत ना मी करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने ना मस्त असे बाजरीचे मसाले फुलके करून बघा, खूप सुंदर लागतात. पाहू शकता. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. छान मस्त मऊ लुसलुशीत असे आपले मसाले फुलके आहेत ना तयार झालेले आहेत.